सांगाल या ठिकाणी महा इंडोर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केलेले आहे. काय सांगाल? जळगाव शहरामध्ये प्रथमच होत असलेल्या महा इंडोर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्युनियर राज्य अजिंक्यपद स्पर्धा ह्या प्रथमच जळगाव शहरातल्या किंवा जळगाव जिल्ह्यातल्या लोकांच्या निदर्शनात येत आहे. ह्या स्पर्धा ज्या लहान मुलांना चालना देण्यासाठी स्पर्धा होत आहे. या इंटरनॅशनल स्पर्धा असल्यामुळे याच्यातून अनेक खेळाडू घडणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक लहान खेळाडू जे आहेत त्यांना पुढे चालना भेटणार आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व स्पर्धक आणि आयोजकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. काय सांगाल या ठिकाणी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे? खूप छान स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि प्रत्येक खेळाडूला ऑलराऊंडर कसं बनवता येईल याकडे यांचा कल आहे. तर खूप आनंद वाटला आणि मी प्रथमच अशा स्पर्धेच्या उद्घाटनाला आलेली आहे. तर खूप आनंद झाला आणि मुलंही खूप उत्साही आहेत आणि आयोजकही त्यांना खूप चांगल्या प्रकारे साथ देत आहेत. अशी जर साथ मिळत गेली तर आपल्या जळगावात तर नक्कीच एखादा सचिन तेंडुलकर आपल्याला बघायला मिळेल लवकरच. सर काय सांगाल या ठिकाणी ज्युनियर राज्य अजिंक्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे इंडोर क्रिकेट स्पर्धेचं, काय सांगाल? ही जी आम्ही ज्युनियर राज्य अजिंक्य स्पर्धा जी ऑर्गनाईज केली आहे, हे आता आमचा ज्युनियर वर्ल्ड सिरीज होणार आहे साऊथ आफ्रिकेमध्ये. त्या दृष्टिकोनातनं टॅलेंट सर्च महाराष्ट्रातलं करण्याकरता म्हणून ही स्पेसिफिकली केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मला दिसून येतंय की महाराष्ट्रामध्ये भरपूर टॅलेंट आहे, स्पेशली अंडर 13, अंडर 15, अंडर 17 मध्ये. आणि त्या बाबतीमध्ये स्पेशली जळगावकरांच्या बाबतीमध्ये मला म्हणायचं आहे की त्यांनी जेवढा उत्साह दाखवलेला आहे आणि आमच्या जळगावच्या डिस्ट्रिक्ट युनिटनी जो उत्साह दाखवून जी स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे, त्याचबरोबर आमचे बाकीचे जे डिस्ट्रिक्ट असोसिएशनची जी युनिट्स आहेत, म्हणजे राईट फ्रॉम नागपूर, अमरावती ते इथे सातारापर्यंत येणारी जी मंडळी आहेत, संभाजीनगर आहे, तर ह्या सगळ्यांनी पण त्यांच्या टीम्सच्या पार्टिसिपेट करायला आणल्या आहेत. आणि त्याच्यामधनं खरोखर चांगलं टॅलेंट निर्माण होईल. आणि मला नक्की माहिती आहे, दिसून येते आता की ही आमची पहिली स्टेप आहे, पण असं करत आम्ही पुढे आणखीन जाऊ. आणि आम्ही स्लोगन जो म्हणतो, लेट्स प्ले इंडोर क्रिकेट. थँक्यू. काय सांगाल या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे ॲक्च्युली महा इंडोर क्रिकेट हे क्रिकेट जे आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये अगोदर खेळलं जायचं आणि त्याची सुरुवात 2 वर्षापासून क्षितिज वेदक जे आमचे संस्थापक अध्यक्ष आहे महाराष्ट्राचे, यांनी 2 वर्ष प्रचार प्रसार त्यांच्या दृष्टीने केला. आणि मग मे महिन्यात आमची मीटिंग झाल्यानंतर एवढे सगळे जिल्हे आम्ही त्यांना मुंबईत भेटलो आणि पहिली स्पर्धा आपण तो मान इथे मिळवला की जळगावला घेऊ, जेणेकरून जळगावचं क्रिकेट महाराष्ट्र, मुंबई आणि देशापर्यंत जाण्याचा हा गोल्डन चान्स आहे जळगावच्या खेळाडूंना आणि महाराष्ट्राच्या, मुंबई उर्वरित. त्याच्यामुळं स्पर्धा घेऊया. आणि माझा पूर्ण जळगाव जिल्हा इंडोर क्रिकेट असोसिएशनचे सर्व सभासद, निलू आबा जे कार्याध्यक्ष आहेत, पाटील जे अध्यक्ष आहेत, किशोर चौधरी, देवदत्त पाटील, माझी जी पूर्ण आमची असोसिएशनची टीम, निखिल पाटील, सागर पाटील, या सर्वांनी मेहनतीने कमी वेळात ही राज्यस्तरीय स्पर्धा घेतली. आणि याचं इथूनच महाराष्ट्र संघ निवडला जाईल. तो बेंगलोरला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पार्टिसिपेट होईल. आणि तिथनं 26 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर 10 दिवस साऊथ आफ्रिका येथे भारतीय संघ पार्टिसिपेट होणार आहे वर्ल्ड कप खेळण्यासाठी. आणि जळगावकरांच्या खेळाडूंसाठी ही पर्वणीच आहे. बघूया, छोटं रोपटं लावलंय. आशा करतो की जळगावचे खेळाडू भारतीय संघात जास्तीत जास्त असावेत. याच्यामध्ये जवळपास किती संघ म्हणजे कुठल्या जिल्ह्यात? बरोबर, अमरावती, संभाजीनगर, ठाणे, सातारा, नागपूर, जळगाव, बीड, 10 ते 12 संघांनी पार्टिसिपेट. टोटल 169 खेळाडू, मुलं आणि मुली सहभागी झालेले आहेत.